नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कडधान्यांबद्दल आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे ते बघणार आहोत। कारण आजकाल बऱ्याच लोकांच्या खाण्यामध्ये कडधान्य भरपूर प्रमाणात असतात। का तर वेगवेगळे हेल्थ एक्सपर्ट, डायटिशियन, डॉक्टर्स कडधान्य खा असं सांगतात म्हणून लोकही खातात। कडधान्य प्रोटीनयुक्त आहेत, शरीराची ताकद वाढवतात, वजन कमी करण्यासाठी, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत, पोटाच्या आरोग्यासाठी, पचनासाठी, केसांच्या आरोग्यासाठी, डोळ्यासाठी, त्वचेसाठी, हाडांसाठी अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी कडधान्य फायदेशीर आहेत असं सांगितलं जातं। तर हे खरंच असं आहे की नाही? कडधान्यांचे गुणधर्म काय आहेत? कडधान्य कोणी, कधी, कसे खावे, कोणी खाऊ नये, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही जी आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे ती ग्रंथोक्त माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल। आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या। आयुर्वेदामध्ये शिंबी धान्य वर्ग सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्व डाळी, कडधान्य याचं वर्णन आलेलं आहे। म्हणजेच हरभरा, तूर, मूग, मसूर, उडीद, वाटाणे, चवळी, कुळीथ अशा सर्व कडधान्यांचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे। म्हणजेच या कडधान्याचे गुणधर्म काय आहेत, याचे फायदे तोटे काय आहेत, हे कडधान्य कोणी खावेत, कोणी खाऊ नये, हे सर्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता आपण कडधान्याचे कॉमन गुणधर्म बघूया जे चरकाचार्यांनी सांगितलेले आहेत। बाकी आचार्यांनीही याचे गुणधर्म सांगितलेले आहेत। मधुरा शीतला गुरव्या बलघ्नो रुक्षणात्मिकः, म्हणजेच कडधान्य हे चवीला गोड लागतात, क्वचित हे तुरटही चवीला लागतात। हे शीत म्हणजेच थंड गुणाचे आहेत, गुरु म्हणजेच पचायला जड आहेत, त्याचबरोबर हे बलघ्न आहेत म्हणजे शरीराची ताकद कमी करणारे आहेत असं ग्रंथात सांगितलेलं आहे। त्याचबरोबर हे रुक्ष आहेत म्हणजेच कोरड्या स्वभावाचे आहेत। कडधान्यांबद्दल ग्रंथात पुढे असं सांगितलेलं आहे की शिंबी वृक्षा कषायाच कोष्ठे वात प्रकोपिनी न च वृषा न चक्षुषा अवष्टंभच विपच्यते। म्हणजे जसं आपण बघितलं की कडधान्य हे चवीला गोड, कधीतरी तुरट असे लागतात आणि वृक्ष म्हणजेच कोरड्या स्वभावाचे असतात। त्याच्यामुळे कडधान्याचं सेवन केल्यानंतर ते आपल्या कोष्ठातील वाताचा प्रकोप करतात, शरीरातील वात वाढवतात। त्याचबरोबर हे न च वृषा म्हणजे शरीराचं बल, वीर्य, ताकद ह्या गोष्टींसाठी हे कडधान्य अहितकर आहेत असं सांगितलेलं आहे। न चक्षुषा म्हणजेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील कडधान्य अहितकर आहेत। पुढे सांगितलेलं आहे की अवष्टंभच विपच्यते, म्हणजेच कडधान्य खाल्ल्यानंतर ते अवष्टंभ निर्माण करतात। म्हणजेच हे खाल्ल्यानंतर पोट गच्च होतं, पोट व्यवस्थित साफ होत नाही, गॅसेस होतात आणि हे उशिरा पचतात कारण हे पचायला जड आहेत, गुरुगुणाचे आहेत। तर हे कडधान्याचे गुणधर्म ग्रंथात सांगितलेले आहेत। कडधान्यांच्या या गुणधर्मावरून कडधान्य कोणी खाऊ नये ते आता आपण बघूयात। लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती किंवा नुकतेच आजारातून बाहेर आलेले लोक असतील किंवा आजाराकडे चाललेले लोक असतील तर या सर्वांनी कडधान्य खाणं टाळायचं आहे। कारण यांची पचनशक्ती आधीच चांगली नसते, पचनशक्ती वीक असते। त्यामुळे अशांनी जर कडधान्य खाल्ले तर त्यांना नक्कीच त्रास होणार आहे। त्याचबरोबर वाताची दुखणी, वाताचे आजार, वात प्रकृती असणारे लोक, ज्यांना डोळ्यांचा त्रास आहे, डोळ्यांचं आरोग्य चांगलं नाही, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, पोट व्यवस्थित साफ होत नाही, गॅसेसचा त्रास आहे, पचनाच्या समस्या आहेत, भूक व्यवस्थित लागत नाही, खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही, अपचन, अजीर्णासारखे त्रास आहेत, पित्ताचा त्रास आहे किंवा शरीरात वीकनेस आहे, तर अशा सर्वांनी कडधान्य खाणं टाळायचं आहे कारण ते त्यांच्यासाठी अहितकर आहे। अशांनी जर कडधान्य खाल्ले तर त्यांना नक्कीच त्रास वाढणार आहे। कडधान्य कोणी खावेत असाही प्रश्न पडतो। तर ज्यांना काहीही त्रास नाही, जे एकदम हेल्दी आहे, ज्यांची पचनशक्ती खूप चांगली आहे, की ज्यांना काहीही खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होत नाही, ज्यांचं शारीरिक कष्ट भरपूर आहे, शरीराची हालचाल भरपूर आहे, असे लोक कडधान्य खाऊ शकतात।
शारीरिक कष्टामुळे, शरीराच्या हालचालीमुळे ते जे काही खाणार आहेत ते त्यांना व्यवस्थित पचून पुन्हा भूक लागणार आहे. जसं जिममध्ये हेवी वर्कआउट करणारे लोक असतात, त्यांना कडधान्य खा असं सांगितलं जातं, तर त्यांनी ते कडधान्य खावेत. पण ते कशा प्रकारे खावेत हेही ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, ते आता आपण बघूया. सस्नेहा बलिबी भोजा विविधा शिंबी जातया. म्हणजेच बलवान व्यक्तीने सस्नेह म्हणजेच तेल तुपासारख्या स्नेहद्रव्यांसोबत कडधान्यांचं सेवन करावं असं ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर तेल किंवा तुपामध्ये कडधान्य आधी थोडेसे परतून घ्या आणि नंतर त्याचं सेवन तुम्ही करा. कारण कडधान्य हे वृक्ष म्हणजेच कोरड्या स्वभावाचे आहेत, वातुळ आहेत. जर अशा स्नेहद्रव्यांसोबत तुम्ही कडधान्याचं सेवन केलं तर त्यातील वृक्षता कमी होणार आहे, कोरडेपणा कमी होणार आहे आणि वातुळपणाही कमी होणार आहे. त्याला परतल्यानंतर ते पचायलाही हलके होणार आहे. तुम्हाला कडधान्य खायचेच असतील तर ते रात्री भिजवून तुम्ही सकाळी खा किंवा दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही ते खा. पचायला जड असल्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो कडधान्य घेऊ नये, दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही कडधान्य घेऊ शकता. आणि वारंवार कडधान्य न खाता 8-15 दिवसातून एखाद्या वेळेस खा, याने काहीही त्रास होणार नाही. कडधान्यांना जास्त मोड येऊ द्यायचे नाहीत. बारीक बारीक मोड असतानाच ते कडधान्य तुम्ही खा. कारण बऱ्याच वेळा जास्त मोड येऊ देत म्हणून मोठे मोठे मोड आल्यानंतर लोक ते कडधान्य खातात, पण त्यातील पोषक अंश पूर्णतः निघून जातो. त्याला मोड येत आहेत म्हणजेच त्याच्यापासून नवीन रोपटा आता तयार होणार आहे, खालचा भाग पूर्णतः सुकून जाणार आहे, स्प्राउटिंग होत आहे म्हणजे ते आता लागवडीसाठी तयार होणार आहे. त्याच्यामुळे ते खाण्यासाठी अजिबात योग्य नाही. कांदे, बटाटे यांना मोड आल्यानंतर ते मोड चांगले नाहीत म्हणून आपण ते मोड काढून खातो किंवा काही जण ते खातही नाहीत मोड आलेलं. मग कडधान्यांनाच मोड आणून अशा प्रकारे का खाल्लं जातं हा विचार आपण कधी करत नाही. जेव्हा उपचारासाठी माझे पेशंट माझ्याकडे येतात तेव्हा पथ्यामध्ये मी त्यांना कडधान्य बंद करा असं सांगितलं की ते एकदम आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघतात. त्यामुळे सर्वांनाच ही ग्रंथोक्त माहिती मिळावी म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद.